निमसोड मित्रांनो निमसोडकरांचं मैदान आदत मैदान संपन्न झाले आणि आदत साजनं मित्रांनो प्रथम क्रमांक पटकवला आहे समीर भायांचा पाखऱ्या आणि या बाजूला देखील आहे आदत बाहुल्या आदतनं प्रथम क्रमांक पटकवला आहे. आता संपूर्ण मुलाखत आपण आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत. आदतचं मैदान पार पडलं आणि त्यात आज आदत वासरांनी इतिहास केला. आपण बघू शकता दोन्ही पण आदत वासरांनी आज एक नंबर केलाय. तो म्हणजे आदत पाखरे आणि आदत लेंगरेकरांचा बाहुल्या. तर आज समीर भैया असतील, बाहुल्याची टीम असेल, सगळ्यांचा हार्दिक अभिनंदन भैया. धन्यवाद भैया. आज मला वाटतं सांगून एक नंबर झाल्यासारखं झालंय. काय सांगाल? आज भैया ड्रायव्हर पण होता, बारी ड्रायव्हर असतील, काय सांगाल भैया? आज पहिल्यांदा आनंद असतो. आज म्हणजे ह्या मैदानाला 2 पैर माझं होतं. त्या 2 पैरेकऱ्यांची काल बैल पाहिल्यामुळे ती म्हणली आमचा काय आदतला बैल पळणार नाही तुमच्याबरोबर म्हणून तिने मला काल सांगितलं. मला पायरा नव्हता पाखऱ्याला आणि दिवसभर मी पायरा शोधला. पायरा काय मला झाला नाही वासराला म्हणून मला पुढचं मैदान खेळू म्हणून मी ग बसलो होतो. तर बारीक ड्रायव्हर शिरसवडी आणि भैया ड्रायव्हर वाटेगाव ही दोघं इथं गाड्या पळवायला होती काल मैदानात ओपनच्या. हिने मला दोघांनी फोन केला की समीर भाईच्या पाखऱ्याचा पायरा नाही कॅन्सल झाला आहे म्हणून दोघांनी फोन केला. ही म्हणली वासरं पळवूया. तर मी मला वासरांची गाडी जुळेल का? म्हणजे हे दोघं पण ड्रायव्हर म्हणले तुम्हाला काय करायचं 1 नंबर करून देतो आम्ही तुम्हाला, तुम्ही फक्त पाखऱ्या मैदानात येऊन या. मग त्या विश्वासावर मी इथंपर्यंत आलतो मैदानात आज बैल. भैया म्हणजे कुठंतरी ड्रायव्हर आणि आपण म्हणतो की अनुभव सगळ्यात मोठा असतो. वासरू कशा पद्धतीने पळतंय कसं पळतंय दोन्हीचा अंदाज तुम्हाला तिघांना पण आहे आणि कुठं सांगून 1 नंबर केला ना आदतचा साज पळवला आणि त्याने 1 नंबर करून दिलाय. ह्यात सगळं श्रेय म्हणजे बारीक ड्रायव्हर आणि बाह्या ड्रायव्हरला आहे. का तर ह्या दोघांनी हमी घेतली होती काल. म्हणजे माझी इच्छा नव्हती वासरं पळवायची. मी म्हणलं ड्रायव्हर कसं जरा वासर आहे ती गाडी फॉल बिल झाली तर गाडी बाद होईल. आणि 2 ड्रायव्हर म्हणले तुम्ही काय करायचं नाही फक्त वासरू मैदानात घेऊन यायचं आमचा आम्ही गाडी पळवून देतो 1 नंबर. मित्रांनो बारीक ड्रायव्हर पण आहेत बाह्या ड्रायव्हर पण. काय सांगाल कशा पद्धतीने निर्णय घेतला होता? भैया ज्या पद्धतीने म्हटले की कुठंतरी म्हणजे दागदोग होती की बाबा आदतची गाडी पळेल का, पण तो तुम्ही निर्णय घेतला आणि बैलवांना एक म्हणजे शब्द दिला होता की गाडी 1 नंबर करणार आणि केला. वासरांचं कसं आहे दोन्ही खाली कडनं पाळणार आहे आणि वासरं मोठ्या बैलात पाळलेली होती. त्यामुळं बायाला मी काय म्हणलं बायाचा मला गाठ पडली आमच्या दोघांची तर बक्षीस घेताना. तर बाया मला पाखऱ्या मोकळा आहे. बायाला म्हणलं बावल्याला बैल आहे का एखादा बघ. तर बाया म्हणला पाखऱ्या इस्लामपूरचा मोकळा आहे. तर म्हणलं हा नाही का आदत तर म्हणला कर फोन बायाला फोन केला आणि गाडीचं जुळली आणि गाडीने आधी नंबर गेला. कशा पद्धतीचं स्पीड वाटला होता? बाह्या ड्रायव्हर बाह्या गाडीवर बसला होता. कसा पळतोय आदतचा साज? दोन्ही पण आदत चांगली पळते. दोन्ही पब्लिकचे असल्यामुळे काय टेन्शन नाही आणि स्पीड पण चांगलं लागला. बघायला गेलं तर 3 फेरे गाडी एकसारखी पळाली. म्हणजे आता कुठं असं वडतान करायला लागली नाही किंवा आता आपण बघतोय की गट असू द्या सीमे असू दे किंवा फायनल पण आपण बघितला सुट्टा निकाल घेतला की त्या पद्धतीने आता समालोचक पण पुकार होते की आदतचा साज निर्विवाद वर्चस्व. काय सांगाल? काय होतंय वासर बैलांच्या संघ असले की नाही माता लागना बैलांचा आणि वासरांचा आणि खालीवर झाल्यामुळे वाय जरा वासरांनी पळता येत नव्हतं आणि दोन्ही आज एकसारखी वासरं लागली आणि माता लागला आणि गाडी खालनं उठून हायसी गाडी शेंड्यापर्यंत गाडी चांगली पळाली हायसी कटून. भैया तुमच्याकडे बोलतो. माणिक नंतर खरं तर आता नाव करतोय पाखरं. आता आदत वयातच इतिहास करून ठेवतोय का म्हणजे मुलाला घेतले त्याने काय सांगाल त्याच्याबद्दल काय सांगाल तेवढे शब्द कमी जातात पाखऱ्याबद्दल. का तर माणिकराव आपल्याकडे पळाला पण तो 200 वयानंतर पळत होता. 2रा झाला तेव्हा तो पळायला लागला आपल्याकडे. पण ह्यो पाखऱ्या आपण आदत बच्चा घेतलाय तेव्हा आपण पळतोय आपल्याकडे. कुठून घेतलं भैया काय त्याला? ह्यो भैया ड्रायव्हर बांबोडी त्यांच्याकडे घेतलाय. म्हणजे जवळजवळ आपल्याला घेऊन भैया ड्रायव्हरची इच्छा होती की पाखऱ्या समीर भैयाला द्यायचा आहे. 4-5 जण आली पण त्यांच्या काही नशिबात नव्हता पाखऱ्या. 4-5 जणांनी व्यवहार कॅन्सल केला त्याचा. मग भैया ड्रायव्हर म्हणले 5व्या जण भैया वासरू कोणी ना न्या जावा तुम्ही. भैया ड्रायव्हर बद्दल काय सांगाल? काल म्हणजे जखमी झाला होता तरी पण आज त्याने परत एकदा म्हणजे गाडी पळवून त्याने पण 1 नंबरला ठेवली. त्याचा कुठेतरी हात चालला की मला 100% दिसतोय. मला सकाळी मी 2 वेळा भैया ड्रायव्हरला फोन केला होता. भैया ड्रायव्हर फोन उचलला नाही. मला वाटलं काल दुखापत झाल्यामुळे भैया नसेल पण भैया आमच्या आधीच फाटीवर आला होता. 3ऱ्या जण भैयानं मला फोन केला कुठं आलाय तर म्हणलो आता काशीगावमध्ये बैल घेऊन यायला लागलो. तर भैया ड्रायव्हर म्हणलं मी फाटी येऊन बसलो या लवकर. आज सेमीला कसं पळ वाटला दोघांचा? आज वासरांचा आज गटाला सेमीला असेल फायनलला तुम्ही पळ कसं वाटलं तुम्हाला? 3 फेर गाडी चांगली पळत होती वासरं आणि वासरं काही एकामेकाला दाबादाबी करत नाही. ते दोन्ही वासरं शानी पळणार आहे ती आणि ड्रायव्हर पण चांगला लागला जुळवून गाडी आणली ड्रायव्हरनं. बाय ड्रायव्हर आता तुम्ही या क्षेत्रात आता भरपूर म्हणजे वर्ष झालं ड्रायव्हिंग करताय. कसं वाटतं एकंदरीत आता हे वासरू तुमचं नियोजन पळतं कसं वाटतंय काय? म्हणजे ही गाडी जुळवायला म्हणजे बायानं मी रात्रीच विचार केला आम्ही आधी 15-20 मिनिटं
की वासरं पळाली गाडी तर मग गाडी हाणायची कोणी असा विषय झाला होता. तर बायांचा मला म्हणाला तुम्ही हाना. तर मी काय म्हणलं बाया तिथं खाली होता मला माहितीच नाही बाया आलेला. तर बाया आल्यानंतर बाया म्हणला मी म्हणलं त्याला आलाय म्हणलं हो. मग म्हणलं हाणतो गाडी फक्त जुळवून आणि वासराचं काय नाही म्हणलं नुसतं वासर दौरवायची ती गाडी पळायला कमी पडत नाही ती नुसतं जुळवायची कुठं गाडी जोगारा बसून द्यायचं नाही. आणि वासरं पळाली पळवणं गरजेचंच आहे आता कारण की मोठ्या बैलातनी वासरं खादा म्हणजे वर खाली होतो या कुठंतरी मोठ्या बैलात जुळलं सण होण्यात आहे. पण आता वासरं जुळली आता हीच गाडी बघा आता दुसऱ्यात म्हणा चौशात म्हणा ही गट्टूर गाडी चांगली म्हणणार सचिन लक्षासारखी अजून नंतर पण मैदानात भरपूर असं पळताना दिसली गाडी पळवणार आम्ही गाडी आणि आदत राहिले ओपनला बी गाडी पळेल काही दिवसात. गाडी पळते म्हणल्यावर पळवायला काय अडचण नाही. आणि किती सध्या तरी पळवता की आपल्या गाडी आता 5-6 दिवसाचे गॅपनं तर पाकऱ्या बाहेर असतो आपला. बाहेर ड्रायव्हर आता बाहेर ड्रायव्हर आहे तुम्ही आता या पलीकडे क्षेत्रामध्ये तुम्ही बघताय ज्या पद्धतीनं बायांना काल दुखापत झाली होती एक ड्रायव्हर म्हणून किती रिस्क आहे. रिस्क मोठीच आहे माणसाने वाटतं दररोज बाया एक नंबर करतोय पण आता कसं आहे तो गाड्या पळतोय गाड्या पळते त्याच्या गाड्या एक नंबर करतात पण त्याच्या मागं बी रिस्क आहे लई मोठी. काल आता तेव्हा मोर गाडीची दुसरी गाडी येऊन त्याच्यात चढली डोक्याला लागलं त्याच्या पायाला लागलं पण त्यातनं बी उठून त्यानं परत फायनलला गाडी ती पळवली आणि एक नंबर झाला म्हणजे रिस्कची वाट काय नाही आणि आज बी एक नंबर करा सलग 5-6 मैदान असेल त्याचं एक नंबर करायचं. बाह्या ड्रायव्हर म्हणजे या फाटीवर रेकॉर्ड आता सलग 2 दिवस मैदान झालं सलग 2 दिवस बाह्या ड्रायव्हरने एक नंबर केला 3 दिवस. 3 दिवस. कुठेतरी एक विश्वास पात्र करतो भैया नक्कीच. भैया आता ड्रायव्हर आहे ते दोघं झाले सुट्टी मेकर आहेत तुमची संपूर्ण टीम आहे भरपूर टीम वर्क आहे आणि सगळ्यांची साथ तुम्हाला काय काय सांगाल. ह्या सगळ्यांच्या साथमुळेच आपण इथंपर्यंत आहे हो. ह्या सगळ्यांनी सपोर्ट केला तरच आपला खेळ होणार आहे. ते सगळी कष्ट करते ती म्हणून आपल्याला ही फळ मिळते म्हणजे सगळ्याच मिळते या गोष्टी. भैया कुठं काळ असतो त्यावेळी पण ते तुमच्या सोबत असतात म्हणजे तुम्ही प्रत्येक मैदान असतात तर तुमची असं आहे माहिती का सुखात सगळीच असतात दुःखात जो असतो तोच खरा आपला असतो. भैया एक म्हणजे मोठा संघर्षाचा काळ किंवा गुलाला बसून भरपूर दिवस आपण लांब राहिलो तुम्ही भरपूर मोठा संघर्षाचा काळ काढला त्यावेळेस पण लोक तुमच्या समोर होते माणिकरावनं जे नाव कमवून गेलं जे गुलाल दावणीला मिळवून देत होता आता पाखऱ्या कुठं तर त्याच्या मागोमाग आपल्या दावणीला कंटिन्यू गुलाल देतोय. कसं आहे पाखऱ्या जेव्हापासून आम्ही घेतला त्याच्या आधी 7-8 बैल झाली माणिकराव नंतर पण आम्ही संयम ठेवला होता. गाडी जरी नाही बसली तरी काही चिडाचिडी नव्हती आमची पळवत होतो बैल पण ती काही गाडी बसत नव्हती कधी कधी बसायची नाही बसायची. माणिकराव जेव्हा पळत होता तो आम्हाला भीती वाटत नव्हती मैदानात येताना 100% गुलालाला गाडी राहणार काय थोड्याफार 19-20 मध्ये मार खात होती गाडी आणि पाखऱ्या जेव्हापासून घेतलाय तेव्हापासून पण आम्हाला भीती वाटत नाही मैदानात याला हे आम्हाला माहिती 100% गुलाल भेटतोय. का तर ह्या पाखऱ्याचा एवढा इतिहास आहे की जेव्हापासून घेतलाय ज्या दिवसापासून बाई ड्रायव्हरकडून आम्ही आणलाय त्या दिवसापासून आजपर्यंत बिन गुलाला तर कधीच मैदानात घातला गेला नाही. पहिल्या मैदानाला जी काढलाय तेव्हापासून जी फायनल चालू आहे ती मग इतर टायमाला क्वार्टर फायनल काय भेटे ना पण 100% गुलाल आहेच मैदानात त्याचा गुलाल कंटिन्यू आहे कंटिन्यू आहे गुलाल. हे बघून माणिकरावची ज्यावेळी गुलाल भेटतो आठवण 100% तुम्हाला येत माणिकरावची आठवण विसरण्यासारखी नाहीच हो. आता ड्रायव्हर बावल्याविषयी काय सांगाल त्याचा पळ किंवा आणि बावल्या कोणाच्या नावानं पळतो काय. तीनट्या ग्रुप लेंगरे लेंगरे यांचा बैल आहे आणि ह्या धावणीचा विशेष म्हणजे की वर्षाला एक तरी बैल एक नंबरातला तयार करायचं काम ती करते आणि त्यांचा विश्वासाबद्दल म्हणायचं गेलं तर काय असेल नियोजन म्हणा गाडी आणायचं म्हणा पहिल्यापासून मी त्यांची 3-4 4था-5वा बैल असेल मी त्यांची गाडी पळवतो पण कधीच मला तेच माहित पण नव्हतं की बाह्यांचा बैल घातला. मी चिठ्ठी टाकली तेव्हा तेच सांगितलं की आपण आदत पळणार आहे चालते म्हणले येतो उद्या घेऊन पळूया आपण आदत. ड्रायव्हर कुठंतरी म्हणजे या क्षेत्रामध्ये विश्वास फार महत्वाचा आहे आणि माणसं टिकून दोन्ही माणसं आणि कमी माणसं आहेत ती विश्वास ठेवणारी आता पहिल्यासारखी माणसं नाही ते राहिली क्षणाला 5 मिनिटाला माणसं फसवून जाणार आहेत या क्षेत्रात आता सध्याला. आता बैल तो म्हणणार ते सकाळी सांगणार बैल काय येणार नाही पण ही शेटचं असं आहे की देतो म्हणले की देणार पळणार मग ती काय असेल. बरोबर आहे. तर मित्रांनो जास्त काही वेळ घेत नाही फायनल झाली आता संपूर्ण टीम आहे जल्लोष आहे आनंद आहे दोन्ही आदत मित्रांनो प्रथम क्रमांकाचा मान ठरवला आहे संपूर्ण टीम आनंद आहे इथून पुढे ही गाडी पळत राहिला अशीच गुलात राहिली तुम्हाला शुभेच्छा देतो.